प्रभाग क्रमांक 4 मधून कैलास कोंडाजी चोथे सलग दुसऱ्यांदा विजयी। त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 4 मधून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार कैलास कोंडाजी चोथे यांनी सलग दुसऱ्यांदा दणदणीत विजय मिळवला आहे। नागरिकांनी त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवत त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी केले। या प्रभागात कैलास चोथे यांच्या नेतृत्वाखालील भाजप पॅनलला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। विशेष म्हणजे त्यांच्या पॅनलमधील अतिशय कमी वयाच्या उमेदवार ललिता कैलास झोले यांनीही विजय मिळवत नगर परिषदेवर आपले नाव कोरले आहे। तरुण नेतृत्वाला संधी देण्याची मतदारांची भूमिका या निकालातून स्पष्ट झाली आहे। विजयानंतर प्रभागात जल्लोषाचे वातावरण होते। कार्यकर्ते व समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत आनंद व्यक्त केला। विजयाचे श्रेय कैलास चोथे यांनी प्रभागातील सर्व मतदार, कार्यकर्ते आणि पक्षाच्या नेतृत्वाला दिले असून आगामी काळात प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्राधान्याने काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। सगळ्यात प्रथमतः मी सगळ्या माझ्या मतदार बंधू भगिनींचा आभार मानेल आणि माझी पुतणी माझ्या बरोबर जी उमेदवार होती, आज तिची त्र्यंबक नगरपालिकेच्या इतिहासामध्ये काशी नोंद झालेली आहे का सर्वात कमी वयाची नगरसेविका म्हणून। तिचं वय आता 22 पण कंप्लीट नाहीये। त्याच्यामुळं सर्वांनी जो आमच्यावरती विश्वास टाकला आहे त्याचं पूर्णत्वाला नेऊ। या ठिकाणी आपण उल्लेख केला की सर्वात तरुण उमेदवार म्हणून या ठिकाणी त्या निवडून आल्या, तर तरुणांकडे बघण्यासाठी तरुणांनी याकडे कसं बघितलं पाहिजे की तरुणांना याचा जास्तीत जास्त कसा फायदा होईल? तरुणांच्या ज्या काही जे काही समस्या आहेत, ज्या काही समस्या असतील त्या ताई एकदम जोमाने काम करून त्या सोडवतील हा मला तिच्यावरती विश्वास आहे पूर्णतः। त्याच्यामुळे त्याची भाजपाने उमेदवारी पण त्यांनी फायनल केलेली होती। माझं नाव ललिता कैलास झोले। मी इंदिरानगर प्रभाग क्रमांक 4 मधून उमेदवारी केली। मला सर्वांनी खूप साथ दिली, त्यांचे सर्वांचे मनापासून आभार मानते। अशी साथ पुढे पण द्या। मी तुमची सर्वांची काही जी अडचण काय असेल ती मनापासून पूर्ण करेल। सर्वांची तर मनापासून आभार मानते। छान वाटतंय की सर्वांनी माझ्या म्हणजे एवढ्या कमी वयात मला सपोर्ट दिला, माझ्यावर विश्वास ठेवला की मी पुढे जाऊन मी त्यांची कामे करेल। त्याच्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार।